हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही करेक्ट थंबनेलवर क्लिक केलं. आपण 2026साठी 10वी बोर्डचा पेपर बघणार आहोत आणि या पेपरमध्ये आपण पाहूया की 2026साठी मोस्ट इम्पॉर्टंट IMP क्वेश्चन काय राहणार आहे, त्यानंतर पेपर प्रिपरेशन कशाप्रकारे करायचं असते, त्यानंतर 2026साठी 10वीचा पॅटर्न काय राहणार आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या पेपरचा PDF कशाप्रकारे डाउनलोड करायचा असते अँसरशीटसोबत. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो, तुमच्यासमोर फर्स्ट पेज कशाप्रकारे दर्शवलं जाते. तर बघा मित्रांनो, तुम्हाला इथं सब्जेक्ट दिला जातो, त्यानंतर तुम्हाला मार्क्स दिले जातात, पेपरचे मार्क्स किती आहे, त्यानंतर पेजेस दिले जातात, पेपरचे पेजेस किती आहेत, त्यानंतर टायमिंग दिला असतो की पेपरचा टायमिंग किती आहे. तर बघा मित्रांनो, त्यानंतर येते कृतीपत्रिका मित्रांनो मोस्ट IMP क्वेश्चन असतो. म्हणजे हे जे कृतीपत्रिका असते मित्रांनो, हे तुम्हाला सूचना दिलेल्या जातात आणि या सूचनांना तुम्हाला फॉलो करायचं असते. या सूचनांना जर तुम्ही फॉलो केलं तर 100% तुमचे मार्क्स वाढतील म्हणजे वाढतील मित्रांनो. काही जण ह्या प्रश्नांच्या इकडे पाहतच नाही, हे सूचनांच्या कडे बघतच नाहीत, डायरेक्ट प्रश्न क्रमांक 1 पासून स्टार्ट करतात पेपर. तर असं बिलकुल करायचं नाही. तर खूप सारे विद्यार्थी मायनर मिस्टेक करतात. तर ती मायनर मिस्टेक काय आहे हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर चला व्हिडिओला करू स्टार्ट आणि व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तुम्हाला यावर्षी 10वीमध्ये नपास होण्यासाठी कोणीच नाही रोखणार. तुम्हाला करायचं काहीच नाही, बस या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. तर चला आपण व्हिडिओला करू स्टार्ट. तर पहा मित्रांनो, तुमच्यासमोर पेपर आल्यानंतर ह्या सूचना पूर्ण प्रकारे वाचून घ्यायच्या आहे. सूचना नंबर 1, 2, 3, 4, 5 या सूचना पूर्ण प्रकारे वाचून घ्यायच्या मित्रांनो आणि या सूचनांना फॉलो करायचं. या सूचनांना जर तुम्ही फॉलो केलं मित्रांनो, तर तुमचे मार्क्स इझिली वाढतील मित्रांनो. तुम्हाला साफसुथऱ्या अक्षरामध्ये लिहायचं आहे आणि करेक्ट आन्सर लिहायचा आहे. तुमचे मार्क्स 100% वाढतील मित्रांनो. या सूचनांना फॉलो करायचं आणि पेपरला स्टार्ट करायचं. तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 पुढील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृत्या करा. तर बघा मित्रांनो, हा पाठामधला गद्य येला, तुम्हाला पाठामधलाच पॅरेग्राफ येला आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला प्रश्न काय विचारलेला आहे बघूया. तर पहा मित्रांनो, नंबर 1 आकृती पूर्ण करा. रूपक कथेची वैशिष्ट्ये. रूपक कथा आहे मित्रांनो, त्या कथेची वैशिष्ट्ये काय आहे हे तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, तुम्हाला इथं पॅरेग्राफ दिलेला आहे. या पॅरेग्राफमध्ये उत्तर शोधून तुम्हाला लिहायचं आहे. तर काही अवघड नाही मित्रांनो, तुम्ही इझिली यामध्ये पाहू शकता आणि लिहू शकता. त्यानंतर येते मित्रांनो, बघा मित्रांनो, तुम्हाला एवढा पॅरेग्राफ दिलेला आहे, यामध्ये सर्वांचं उत्तर असते, तुम्हाला काहीच नाही, शोधायचं आहे आणि लिहायचं आहे. त्यानंतर येते नंबर 2 कारणे लिहा. नंबर 1 झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्याने गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली. कारण तक्रार का केली तुम्हाला हे लिहायचं आहे मित्रांनो. तुम्ही या पॅरेग्राफमध्ये इझिली शोधू शकता आणि लिहू शकता. बघा मित्रांनो, तुम्हाला याचा आन्सर काय लिहायचा आहे. तर बघा मित्रांनो, तुझ्या या दग्ग्यानं माझ्या साऱ्या गोड स्वप्नांचा चुराळा झाला की. तुम्हाला हे उत्तर त्यामध्ये लिहायचं आहे मित्रांनो. असं त्याचा आन्सर आहे आणि तुम्ही इझिली मार्क्स घेऊ शकता. आणि त्यानंतर येते नंबर 2. नंबर 2वर आहे अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही, असे गळून पडणारे पान म्हणाले. कारण का म्हणाले तुम्हाला ते लिहायचं आहे मित्रांनो आणि इझिली तुम्हाला 2 मार्क्स याचे मिळतात. त्यानंतर येते नंबर 3 स्वमत. गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता तर पानाला तुम्ही काय उत्तर दिले असते. बघा मित्रांनो, किती इझी प्रश्न आहे मित्रांनो. तुम्ही याचं इझिली उत्तर लिहू शकता मित्रांनो. तुम्ही तुमच्या शब्दात उत्तर लिहू शकता आणि 3 मार्क्स इझिली घेऊ शकता. गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता तर पानाला तुम्ही काय उत्तर दिले असते. तुम्ही तुमच्या शब्दात काही पण उत्तर द्या आणि तुम्ही उत्तर लिहा आणि 3 मार्क्स इझिली घ्या. बघा मित्रांनो, किती सोपा प्रश्न आहे. तुम्ही इझिली लिहू शकता आणि इझिली 3 मार्क्स घेऊ शकता. बघा मित्रांनो, त्यानंतर तुमच्यासमोर येते प्रश्न क्रमांक 1 पुढील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. बघा मित्रांनो, नंबर 1 पुढील विधाने पूर्ण करा. तुम्हाला 2 विधाने दिलेली आहेत मित्रांनो. ते विधाने तुम्हाला पूर्ण करायचे आहे आणि 2 मार्क्स घ्यायचे आहेत. तर बघा मित्रांनो, 2 विधाने आहेत, तुम्हाला ते कशाप्रकारे पूर्ण करायचे आहे मी तुम्हाला सांगतो. बघा मित्रांनो, पहिलं विधान आहे स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे. तर याचं उत्तर या पॅरेग्राफमध्ये मी तुम्हाला शोधून दाखवतो मित्रांनो. बघा याचा आन्सर काय आहे. तर बघा मित्रांनो, याचा आन्सर इथं आहे की स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे होते. हे याचं उत्तर आहे मित्रांनो. तुम्हाला इझिली याचा 1 मार्क मिळतो. आणि 2 नंबरचं विधान आहे, त्याचं आन्सर मी तुम्हाला सांगतो. बघा मित्रांनो, तुम्हाला क्वेश्चन काय विचारलेला आहे. समाजाविरुद्ध विद्रोह केला तर. तुम्हाला याचा आन्सर लिहायचा मित्रांनो. बघा मी तुम्हाला याचं पण आन्सर दाखवतो. बघा मित्रांनो, याचा आन्सर इथं आहे की संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता, असे केले तर समाज आपल्याला गिळून टाकायला येईल. हे याचा आन्सर आहे मित्रांनो. तुम्हाला याचा 1 मार्क मिळतो. तर असे 2 मार्क्स मिळतात तुम्हाला मित्रांनो. इझिली पॅरेग्राफमध्ये शोधायचं आहे आणि तुम्हाला लिहायचं आहे. तुम्हाला इझिली याचे 2 मार्क्स मिळतात. तर चला समोर जाऊया. तर समोर आहे नंबर 2 आकृती पूर्ण करा. बघा मित्रांनो, तुम्हाला आकृती पूर्ण करायची आहे. तर तुम्हाला बघा आकृती काय दिलेली आहे. नंबर 1 वर दिलेला आहे तुम्हाला महर्षी कर्वे यांना अपेक्षित असलेले स्वातंत्र्य प्रकार. महर्षी कर्वे यांना अपेक्षित असलेले स्वातंत्र्य प्रकार काय आहेत. तर तुम्हाला इझिली तुम्ही या पॅरेग्राफमध्ये बघू शकता मित्रांनो आणि इझिली याचा 1 मार्क्स मिळू शकता. त्यानंतर 2 नंबरवर आहे मित्रांनो महर्षी कर्वे यांची प्रेरणास्थाने. महर्षी कर्वे यांची प्रेरणास्थाने कोणती आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो आणि इझिली तुम्ही मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर येते नंबर 3 वर स्वमत. स्वमत आन्सर खूप इझी असते मित्रांनो. स्वमतचे 3 मार्क्स पण असतात. 3 मार्क्स तुम्ही इझिली मिळू शकता मित्रांनो. तुम्हाला करायचं काहीच नसते. प्रश्न वाचून घ्यायचा काय आहे
आणि प्रश्न समजून घ्यायचा. त्यानंतर तुम्ही तुमच्या भाषेत काही पण लिहू शकता मित्रांनो त्या प्रश्नाच्याद्वारे. बघा मित्रांनो, तुम्हाला इथं काय विचारलेलं आहे की जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण हे वचन महर्षी कर्वे यांच्या जीवनाला कसे लागू पडते ते स्पष्ट करा. बघा मित्रांनो, तुम्हाला पॅराग्राफच्या माध्यमातूनच तुम्हाला लिहायचं आहे आणि तुम्ही इझिली 3 मार्क्स घेऊ शकता. तर बघा मित्रांनो, समोर येते अपठित गद्य. तर अपठित गद्य म्हणजे काय? अपठित गद्य म्हणजे तुम्हाला पुस्तकाच्या बाहेरचा एक पॅराग्राफ दिला जातो मित्रांनो आणि त्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि तुम्हाला त्याचे उत्तर लिहायचे असतात. आता तुम्ही म्हणसाल की उत्तर कसे लिहायचे? तर खूप इझी आहे मित्रांनो. तुम्हाला पॅराग्राफ दिला जातो. त्या पॅराग्राफमध्ये यांचे ॲन्सर तुम्हाला इझिली पाहायला मिळतात मित्रांनो. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला याचा ॲन्सर शोधून दाखवतो. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही ॲन्सर याचं शोधू शकता. तर बघा मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 1 हा IMP क्वेश्चन आहे मित्रांनो. हा तुम्ही करून जा मित्रांनो, कारण तुम्हाला अपठित गद्य येणार म्हणजे येणार. हा गद्य नाही येणार, तुम्हाला गद्य बदलून येईल आणि प्रश्न पण बदलून येतील मित्रांनो. बट तुम्हाला पुस्तकाच्या बाहेरचा पॅराग्राफ येतो म्हणजे येतो मित्रांनो. तर पुस्तकाच्या बाहेरचा पॅराग्राफ आला तर काही भ्यायचं नाही मित्रांनो. मी तुम्हाला सांगतो पॅराग्राफ कसा सॉल्व्ह करायचा आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला बघा मित्रांनो, इथं तुम्हाला प्रश्न दिलेला आहे की नंबर 1 आनंदी होण्याचा उपाय लिहा. बघा मित्रांनो, आनंदी होण्याचा उपाय तुम्हाला लिहायचा आहे. तर यामध्ये ॲन्सर बघायचं आणि लिहायचं. मी तुम्हाला दाखवतो की ॲन्सर कसं शोधायचं आहे. तर एक वेळेस पॅराग्राफ वाचून घ्यायचा. पॅराग्राफ वाचण्याच्या आधी तुम्ही प्रश्न वाचून घ्यायचे. प्रश्न वाचले तर तुम्हाला पॅराग्राफ वाचता वाचता त्याचा ॲन्सर दिसेल. तर बघा मित्रांनो, आनंदी होण्याचा उपाय लिहा. तुम्ही बघा मित्रांनो, यामध्ये तर पहिल्याचा ॲन्सर असा आहे मित्रांनो, स्वार्थामध्ये बाधा असल्यास ती दुःखी बनते, त्यामुळे ती स्वार्थी वृत्तीची त्यागावी. म्हणजे तुम्हाला स्वार्थी होण्यासाठी त्यागावं लागेल. स्वार्थी होणं तुम्हाला सोडावं लागेल मित्रांनो, असं त्याचा ॲन्सर आहे. आणि पुढे बघा, हा आनंदी होण्याचा उपाय ठरेल. तर बघा मित्रांनो, असं याचा ॲन्सर आहे. त्यानंतर नंबर 2वर येते मित्रांनो, जीवनात चालू असलेल्या प्रत्येकाचा प्रयत्न लिहा. तर जीवनात चालू असलेल्या प्रत्येकाचा प्रयत्न काय आहे हे तुम्हाला पॅराग्राफच्या माध्यमातून लिहायचं आहे. बघा मित्रांनो, जीवनात प्रत्येकाचा प्रयत्न आनंदी होण्यासाठी चालू असतो. बघा मित्रांनो, पहिल्याच ओळीत त्याचा ॲन्सर आहे. तुम्हाला जास्त पॅराग्राफ वाचायचं पण काम नाही पडत मित्रांनो. तुम्ही प्रश्न बघताच तुमच्यासमोर उत्तर येते मित्रांनो. तर खूप इझी प्रश्न असतो आणि इझी तुम्ही याचे 2 मार्क्स मिळवू शकता मित्रांनो. त्यानंतर नंबर 2वर येते आकृतिबंध पूर्ण करा. विवेकानंदाच्या मते आनंदी होण्यासाठी आवश्यक 2 गोष्टी. तर बघा मित्रांनो, तुम्हाला विवेकानंदाच्या मते आनंदी होण्यासाठी आवश्यक 2 गोष्टी कोणत्या आहेत ते लिहायचं आहे. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की 2 गोष्टी काय आहेत. तर बघा मित्रांनो, पॅराग्राफ पाहायचा. बघा मित्रांनो, विवेकानंदाच्या मते अहंकारिता व स्वार्थनिरपेक्षता हे 2 तुम्हाला शब्द लिहायचे आहे मित्रांनो यामध्ये. बघा, यांशिवाय आनंद प्राप्ती होणार नाही. तर हे याचा ॲन्सर आहे मित्रांनो. तुम्हाला अहंकारिता आणि स्वार्थनिरपेक्षता हे 2 शब्द यामध्ये लिहायचे आहे मित्रांनो. तुम्हाला इझिली 2 मार्क्स याचे पण मिळतात मित्रांनो. तुम्ही पहा मित्रांनो, 4 मार्क्स इझिली इथंच मिळू शकता पॅराग्राफच्या माध्यमातून. त्यानंतर समोर जाऊया. समोर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. बघा मित्रांनो, नंबर 1वर आहे आकृती पूर्ण करा. मन वाईट गोष्टीकडे वळू नये म्हणून करायच्या गोष्टी. मन वाईट गोष्टीकडे वळू नये म्हणून करायच्या गोष्टी कोणत्या आहेत? तर 4 गोष्टी आहेत, त्या तुम्हाला लिहायच्या मित्रांनो. तर कविता वाचून घ्यायची मित्रांनो. बघा, मी तुम्हाला दाखवतो की 4 गोष्टी कोणत्या आहेत. तर बघा मित्रांनो, नंबर 1वर येते मन भवत चरित्री जळो. नंबर 2वर येते न निश्चय कधी ढळो. नंबर 3वर येते न चिंत भजनी चळो. नंबर 4वर येते पुन्हा मन हे मळो. तर असे 4 तुम्हाला लिहायचे आहे मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला इझिली मार्क्स मिळून जातात मित्रांनो. हे त्याचं ॲन्सर आहे. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज पण नाही पडणार. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा मित्रांनो. वाटलंच तर व्हिडिओची स्पीड वाढवून व्हिडिओ बघा. तर चला पुढे काय प्रश्न आहे तो पाहू. तर नंबर 2वर येते मित्रांनो, पुढील गोष्टींच्या बाबतीत कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात ते लिहा. तर बघा मित्रांनो, तुम्हाला 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारलेला आहे. तर कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात ते तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो. बघा, नंबर 1वर दिलेला आहे निश्चय, चिंत, दुर्भिमान, मन. तर यांनी काय विनंती केलेली आहे तुम्हाला हे लिहायचं आहे मित्रांनो. तर चला मी तुम्हाला याचं पण ॲन्सर दाखवतो पॅराग्राफमध्ये, कवितामध्ये. तर बघा मित्रांनो, याचं ॲन्सर असं आहे. बघा मित्रांनो, पहिल्याचं ॲन्सर असं आहे की निश्चय कधीही ढळू नये. म्हणजे तुमचा निश्चय कधीही ढळू नये. त्यानंतर येते चिंत. तर चिंतचं बघा मित्रांनो काय होते, न चिंत भजनी जळो. म्हणजे भजन करताना विचलित होऊ नये. त्यानंतर येते मित्रांनो दुर्भिमान. दुर्भिमानचं असं होते मित्रांनो, दुर्भिमान सारा गळो. तर बघा मित्रांनो, सर्व गळून जावा. दुर्भिमान सर्व गळून जावा, असं त्याचं ॲन्सर होते मित्रांनो. त्यानंतर मन. तर बघा मित्रांनो, पुन्हा न मन हे मळो. तर याचा ॲन्सर असा आहे की मलिन मन होऊ नये. मन मलिन होऊ नये, असं याचं ॲन्सर आहे मित्रांनो. तर असे 4 ॲन्सर आहे मित्रांनो. तुम्ही लिहू शकता इझिली आणि मार्क्स पण इझिली घेऊ शकता. त्यानंतर येते नंबर 3. बघा मित्रांनो, नंबर 3च्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की हा जो 2 नंबरचा क्वेश्चन आहे मित्रांनो, हा IMP क्वेश्चन आहे. हा तुम्हाला 2026मध्ये पाहायला मिळेल मित्रांनो. तुम्हाला ही कविता बदलून येईल मित्रांनो.
आणि क्वेश्चन पण बदलून येतील, बट तुम्हाला कवितेच्यावर क्वेश्चन विचारले जातील मित्रांनो आणि तुम्हाला ते लिहावे लागतील आणि मार्क्स घ्यावे लागतील. तर हा क्वेश्चन तुमच्यासाठी IMP आहे मित्रांनो. त्यानंतर 3 नंबर, पुढील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. बघा मित्रांनो, हा पण IMP क्वेश्चन आहे. हा पण तुम्हाला येणार म्हणजे येणार, कविता बदलून येईल मित्रांनो, बट तुम्हाला 2026 मध्ये काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहावा लागेल मित्रांनो. तर तुम्ही पुस्तकामधल्या कवितेचा सरळ अर्थ एक वेळेस बघून जा मित्रांनो. बघा मित्रांनो, त्यानंतर नंबर 4वर येते काव्य सौंदर्य. वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ते लिहा. तर तुम्ही इझिली लिहू शकता आणि 2 मार्क्स इझिली मिळू शकतात. त्यानंतर येते प्रश्न क्रमांक 2A. पुढील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधित पुढील कृती सोडवा. बघा मित्रांनो, तुम्हाला आवश्यक चित्र ही एक कविता दिलेली आहे आणि खोद आणखी थोडेसे ही एक कविता दिलेली आहे. तर या कवितेच्या आधारे तुम्हाला कृती पूर्ण करायची आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला प्रस्तुत कवितेचे कवी, त्यांचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्रस्तुत कवितेचा विषय लिहायचा आहे. त्यानंतर तुम्हाला प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारे विचार हे लिहायचं आहे. तर तुम्हाला असे मिळून मित्रांनो 5 मार्क्स तुम्हाला घ्यायचे असतात. तर तुम्ही इझिली याचे मार्क्स पण घेऊ शकता मित्रांनो. प्रस्तुत कवितेचे कवी यांचं नाव लिहायचं, त्यानंतर कवितेचा विषय, कवितेचं नाव लिहायचं, त्यानंतर कविता बघायची मित्रांनो आणि त्या कवितेच्या 4-5 ओळी पण तुम्ही लिहिल्या तरी चालतात मित्रांनो. काही अवघड क्वेश्चन नाही आहे, तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता मित्रांनो. त्यानंतर इथे मित्रांनो प्रश्न क्रमांक 2E, रसग्रहण. तर बघा मित्रांनो, आपण रसग्रहणपर्यंत आलो तरी पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लवकर करा चॅनलला सबस्क्राईब. मी या चॅनलवर 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर तुम्हाला यावर्षी 10वीमध्ये नापास होण्यासाठी कोणीच नाही रोखणार मित्रांनो. तुम्हाला करायचं काहीच नाही, बस या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन ऑल करायचा आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. तर बघा मित्रांनो, त्यानंतर येते रसग्रहण. पुढे दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. बघा मित्रांनो, तुम्हाला काव्यपंक्ती दिलेल्या आहेत, 2 ओळी दिलेल्या आहेत, तुम्हाला त्यांचं रसग्रहण करायचं आहे. तर बघा मित्रांनो, काही कठीण क्वेश्चन नाही. त्यानंतर येते प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी कोणत्याही 2 कृत्या सोडवा. बघा मित्रांनो, तुम्हाला कृत्या 2च सोडवायच्या आहेत. कोणत्यातरी तुम्हाला 3 कृत्या दिलेल्या असतात, तुम्हाला 2च कृत्या सोडवायच्या असतात मित्रांनो. तर बघा मित्रांनो, 3 मार्क्ससाठी तुम्हाला 1 कृती दिली जाते आणि असे 6 मार्क्स तुम्हाला घ्यायचे असतात. तर बघा मित्रांनो, तुम्हाला क्वेश्चन काय दिलेलं आहे, तर टिप लिहा. तुम्हाला टिप लिहायची असते मित्रांनो. तर बघा मित्रांनो, मुले भटकण्याची कारणे काय आहेत, तर हे तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो आणि याचे 3 मार्क्स घ्यायचे आहे. तुम्ही हा क्वेश्चन लिहू शकता, नाहीतर हा क्वेश्चन लिहू शकता आणि याचे पण तुम्ही 3 मार्क्स इझिली मिळवू शकता मित्रांनो. त्यानंतर येते प्रश्न क्रमांक 4, व्याकरण घटकावर आधारित कृती. बघा मित्रांनो, हा व्याकरणचा जो क्वेश्चन आहे मित्रांनो, हा IMP क्वेश्चन आहे. मी याबद्दल तुम्हाला क्वेश्चन देणार आहे, ते तुम्ही करून जा. तुम्हाला 2026 मध्ये पाहायला मिळतील मित्रांनो. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणताच व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही. आणि हा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी या चॅनलवर 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तुम्हाला या चॅनलचा 10वीमध्ये खूप फायदा होणार मित्रांनो. तुम्ही फक्त सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑल करा. नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल आणि तुमचं भलं होईल. तर बघा मित्रांनो, नंबर 4, प्रश्न क्रमांक 4A, व्याकरण घटकावर आधारित कृती. बघा मित्रांनो, 1 नंबरवर येते समास. तुम्हाला समास ओळखायचा आहे आणि त्याचा विग्रह करायचा आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा. बघा मित्रांनो, तुम्हाला 2 सामासिक शब्द दिलेले आहेत, तुम्हाला त्यांचा विग्रह करायचा आहे आणि समास ओळखायचा आहे की समास कोणता आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला ह्या 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो. तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की विग्रह आणि समास, समास कसा ओळखायचा आहे आणि विग्रह कसा करायचा आहे. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो. त्या अगोदर तुम्ही या व्हिडिओला लाईक नसेल केलं मित्रांनो, तर लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्यासमोर एक हाईपचा ऑप्शन येते. तर हाईप पण करा मित्रांनो, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल आणि सर्वांचं भलं होईल. तर बघा मित्रांनो, विग्रह कसा करायचा आहे आणि समास कसा ओळखायचा आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला शब्द दिलेला आहे की कमलनयन. कमलनयन तुम्हाला शब्द दिलेला आहे मित्रांनो. तर याचा विग्रह असा होईल. बघा मित्रांनो, कमलनयन शब्द आहे, तर कमळासारखे डोळे. तर या कमलनयनला कमळासारखे डोळे असं म्हणलेलं आहे मित्रांनो. म्हणजे कमलनयनचं विग्रह कमळासारखे डोळे असं होईल आणि समास त्याचा असा होईल मित्रांनो की कर्मधारय समास. म्हणजे कमळासारखे डोळे हे कर्मधारय समास, म्हणजे डोळे आपले कर्म करतात. आपण कोणती वस्तू पाहतो डोळ्यानं, तर आपले डोळे काय करतात, कर्म करतात. म्हणून कर्मधारय समास हा त्याचा समास आहे. त्यानंतर बरे वाईट. बरे वाईटचा विग्रह असा होईल, बरे किंवा वाईट असं त्याचा विग्रह होईल आणि त्याचा समास असा होईल मित्रांनो की द्वंद्व समास. द्वंद्व समास म्हणजे 2 प्रकारचा समास. म्हणजे बरे आणि वाईट. बरे एक समास आहे आणि वाईट एक समास आहे. तर असं द्वंद्व समास त्याचा ॲन्सर होईल. तर अशा प्रकारे तुम्ही याचा समास ओळखू शकता आणि विग्रह करू शकता. आणि हा मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे समास ओळखायचा, हा क्वेश्चन तुम्हाला IMP आहे मित्रांनो. हा क्वेश्चन तुम्हाला 2026 मध्ये पाहायला मिळेल मित्रांनो. तुम्हाला समास ओळखावा लागेल आणि विग्रह करावे लागेल मित्रांनो. तुम्हाला हा क्वेश्चन बदलून येईल, बट तुम्हाला समास ओळखावा लागेल आणि विग्रह करावे लागेल. त्यानंतर येते मित्रांनो नंबर 2, शब्दसिद्धी. पुढील शब्दांना इक हा प्रत्यय लावून शब्द तयार करा. बघा मित्रांनो, तुम्हाला इक प्रत्यय शब्दाला लावायचा आहे आणि शब्द तयार करायचा आहे. बघा, तुम्हाला नंबर 1 वर दिलेला आहे समाज, नंबर 2 वर दिलेला आहे शरीर.
तर तुम्हाला इक प्रत्यय हा या दोन्ही शब्दांना लावायचा आहे आणि शब्द तयार करायचे आहेत आणि तुम्ही इझिली याचा 1 मार्क घेऊ शकता. तर बघा मित्रांनो, इक हा प्रत्यय कसा लावायचा आहे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर बघा मित्रांनो, समाज हा शब्द तुम्हाला दिलेला आहे आणि त्याला इक प्रत्यय लावायचा आहे. तर सोपा प्रश्न आहे मित्रांनो. सामाजिक, सामाजिक हा शब्द इथं तयार होईल मित्रांनो. सामाजिक हा शब्द इथं तुम्हाला तयार होईल मित्रांनो. त्यानंतर शरीर, तर इथं शारीरिक. बघा मित्रांनो, सोपं आहे. तुम्हाला इक हा प्रत्यय लावायचा आहे आणि असे शब्द तयार करायचे आहे. तर समाजचं होईल सामाजिक आणि शरीरचं होईल शारीरिक. तर बघा मित्रांनो, किती इझी क्वेश्चन आहे. हा पण तुम्हाला IMP क्वेश्चन आहे मित्रांनो. हे जे व्याकरण असते मित्रांनो, हे पूर्ण प्रकारे तुम्हाला IMP असते. तर हे जे व्याकरण आहे मित्रांनो, हे पूर्ण प्रकारे करून जा आणि मी तुम्हाला जे पण IMP क्वेश्चन देत आहे ते पण तुम्ही करून जा मित्रांनो. तुम्हाला 2026 साठी खूप कामी पडतील मित्रांनो. तुम्हाला क्वेश्चन बदलून येतील, बट तुम्हाला अशाच प्रकारे क्वेश्चन दिसून येतील मित्रांनो 2026 मध्ये. त्यानंतर नंबर 2 वर येते अडी-अडचणीसारखे 2 अभ्यस्त शब्द लिहा. बघा मित्रांनो, तुम्हाला हा क्वेश्चन 1 मार्क्ससाठी विचारला जातो. तर अडी-अडचणीसारखे 2 अभ्यस्त शब्द तुम्हाला आणखीन लिहायचे आहेत. तुम्हाला एक शब्द यांनी दिलेला आहे लिहून की अडी-अडचणी. तर तुम्ही 1 नंबर आणि 2 नंबर तुम्हाला असे 2 शब्द आणखीन तयार करायचे आहेत. तर बघा मित्रांनो, तुम्ही लहानपणी धक्काबुक्की हा शब्द ऐकलेलाच आहे. तर धक्काबुक्की असा एक शब्द तुम्ही लिहू शकता. त्यानंतर हालअपेष्टा, हालअपेष्टा पण तुम्ही लिहू शकता मित्रांनो. असे 2 शब्द तुम्ही लिहू शकता आणि इझिली 1 मार्क्स मिळवू शकता. तर बघा मित्रांनो, घाबरायची काही आवश्यकता नाही आहे. मी तुम्हाला लास्टला सांगणारच आहे की PDF कशाप्रकारे डाउनलोड करायचा आहे ॲन्सरशीटसोबत. तर लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो. मी तुम्हाला लास्टला सांगलेलंच आहे की PDF ॲन्सरशीटसोबत कसा डाउनलोड करायचा आहे. तर त्यानंतर बघा मित्रांनो, 3 नंबरवर येते वाक्यप्रचार. तर बघा मित्रांनो, वाक्यप्रचाराचा प्रश्न कशाप्रकारे सॉल्व्ह केला जातो मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. बघा, पुढीलपैकी कोणत्याही 2 वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. बघा मित्रांनो, तुम्हाला 4 वाक्यप्रचार दिलेले आहेत. तुम्हाला त्यांना वाक्यात उपयोग करायचा आहे. तर कसा वाक्यात उपयोग करायचा आहे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. बघा, 4 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे मित्रांनो. खूप IMP क्वेश्चन आहे मित्रांनो. तुम्हाला 4 मार्क्स इझिली मिळू शकतात मित्रांनो. तुम्ही व्याकरणाचे मार्क्स पूर्ण प्रकारे घ्यायचे मित्रांनो. व्याकरण काही कठीण नसते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला व्याकरण एकदम इझी वाटेल मित्रांनो. बघा कशाप्रकारे हा वाक्यप्रचाराचा क्वेश्चन सॉल्व्ह केला जातो. बघा, तुम्हाला 1 नंबरवर दिलेला आहे ससे होलपट होणे. ससे होलपट होणे याचा अर्थ असा आहे मित्रांनो की खूप त्रास होणे. तर याचा वाक्यात उपयोग असा होईल मित्रांनो की शेतकरी शेतामध्ये पाणी देताना त्यांना खूप ससे होलपट होते. तर असा याचा वाक्यात उपयोग होईल मित्रांनो की शेतकरी शेतामध्ये पाणी देताना त्याला खूप ससे होलपट होते. तर अशा प्रकारे याचा वाक्यात उपयोग करू शकता. तर बघा मित्रांनो, नंबर 2 वर दिलेला आहे की मुहूर्त मेढ रोवणे. मुहूर्त मेढ रोवणे याचा अर्थ असा होतो मित्रांनो की सुरुवात करणे किंवा पाया घालणे. तर याचा वाक्यात उपयोग असा होईल की गाडगे महाराजांनी स्वच्छता मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली. गाडगे महाराजांनी स्वच्छता मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली. असं याचं वाक्यात उपयोग होईल मित्रांनो. त्यानंतर येते 3 नंबर खून गाठ बांधणे. खून गाठ बांधणे याचा अर्थ असा होतो मित्रांनो की निश्चय करणे आणि याचा वाक्यात उपयोग असा होईल मित्रांनो की अजयने दररोज नियमित व्यायाम करण्याची मनाशी खून गाठ बांधली. अजयने दररोज नियमित व्यायाम करण्याची मनाशी खून गाठ बांधली. असा याचा वाक्यात उपयोग होईल मित्रांनो. त्यानंतर येते नंबर 4 वस्तुपाठ घालून देणे. वस्तुपाठ घालून देणे याचा अर्थ असा होतो मित्रांनो की आदर्श घालून देणे. आदर्श घालून देणे असा याचा अर्थ होतो आणि वाक्यात उपयोग असा होईल मित्रांनो की जनसेवा कशी करावी याचा महात्मा गांधीजींनी वस्तुपाठ घालून दिला. असं याचं वाक्यात उपयोग होईल मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही व्याकरण इझिली प्रकारे सोडू शकता मित्रांनो. काही घाबरायची आवश्यकता नाही आहे. त्यानंतर येते प्रश्न क्रमांक 4A भाषिक घटकांवर आधारित कृती. नंबर 1 शब्दसंपत्ती. पुढील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा. बघा मित्रांनो, तुम्हाला इथं 2 शब्दसमूह दिलेले आहेत. तुम्हाला त्याचा एक शब्द तयार करायचा आहे. तर बघा, पहिले तुम्हाला दिलेलं आहे की चांगल्या प्रकारे शिक्षित असलेला म्हणजे सुशिक्षित. त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे की लिहिता वाचता येणारा म्हणजे साक्षर. लिहिता वाचता येणारा म्हणजे साक्षर. तर अशा प्रकारे तुम्हाला शब्द तयार करायचा आहे आणि 1 मार्क्स तुम्हाला इझिली घ्यायचा आहे. पुढील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा. बघा मित्रांनो, तुम्हाला विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. तुम्हाला नंबर 1 वर दिलेला आहे जमा, नंबर 2 वर दिलेला आहे अनाथ. तर तुम्हाला याचा विरुद्धार्थी शब्द तयार करायचा आहे. तर बघा मित्रांनो, जमाचं विरुद्धार्थी असं होईल की खर्च. जमाचा विरुद्धार्थी शब्द असा होईल की खर्च. त्यानंतर अनाथ. अनाथचा विरुद्धार्थी शब्द असा होईल मित्रांनो की सनाथ. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही याचा विरुद्धार्थी शब्द लिहू शकता आणि इझिली 1 मार्क्स मिळवू शकता मित्रांनो. त्यानंतर समोर जाऊया. समोर आहे 3 नंबर. पुढील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. बघा मित्रांनो, तुम्हाला 2 शब्द दिलेले आहेत गोड आणि पृथ्वी. तर याचा समानार्थी शब्द तुम्हाला लिहायचा आहे मित्रांनो. तर तुम्ही इझिली लिहू शकता मित्रांनो. बघा मित्रांनो, गोड. गोडचं समानार्थी शब्द मधुर. गोडचं समानार्थी शब्द मधुर आणि पृथ्वीचं समानार्थी शब्द अवनी.
अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो याचा आन्सर लिहू शकता आणि याचा पण इझिली तुम्हाला 1 मार्क्स मिळू शकते मित्रांनो. त्यानंतर समोर जाऊया. समोर आहे पुढील शब्दांचे वचन ओळखा. मित्रांनो तुम्हाला शब्दांचे वचन ओळखायचे आहेत. तर बघा मित्रांनो तुम्हाला 2 शब्द दिलेले आहेत. एक दिलेला आहे पाते, दुसरं दिलेलं आहे पुस्तके. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला याचं वचन ओळखायचं आहे. तर बघा मित्रांनो वचन कसं आहे याचं मी तुम्हाला सांगतो. तर बघा पात्याचं वचन आहे एकवचन. पाते म्हणजे एकवचन. बघा मित्रांनो पाते आहे म्हणून याचं एकवचन आपण लिहत आहे. आणि पुस्तके म्हणजे तुम्हीच सांगा मित्रांनो की याचं वचन काय होईल. तुम्ही कमेंटमध्ये याचं वचन सांगा मित्रांनो. आता मी तुम्हाला पातेचं वचन सांगितलं की पाते म्हणजे एकवचन आणि पुस्तके म्हणजे तुम्ही सांगा मित्रांनो कमेंटमध्ये की याचा आन्सर काय होईल. त्यानंतर येते नंबर 2 लेखन नियमानुसार लेखन. पुढील वाक्य लेखन नियमानुसार अचूक लिहा. बघा मित्रांनो तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे आणि हे 2 नंबरचं वाक्य दिलेलं आहे. तुम्हाला असे 2 वाक्य दिलेले आहेत मित्रांनो. त्यामधलं तुम्हाला अचूक शब्द ओळखायचा आहे आणि त्यांना अशी खूण करायची आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो यामधला तुम्हाला अचूक शब्द काय आहे मी तुम्हाला दाखवतो. तर बघा पहिल्यामधला अचूक शब्द आहे मानवी आणि प्रतिबिंबित आणि दुसऱ्यामधला आहे दूरवर आणि लाकूडतोड्या. तर हे अचूक शब्द आहे मित्रांनो. तुम्हाला आन्सरमध्ये असंच लिहायचं आहे. पूर्ण ओळ लिहायची आणि ओळ लिहिल्यानंतर अचूक शब्दांखाली अशी खूण करायची मित्रांनो. तर तुम्हाला इझिली त्याचा मार्क्स मिळतो मित्रांनो. त्यानंतर इथे 3 नंबर विरामचिन्हे. तर बघा मित्रांनो पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा. बघा मित्रांनो तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. तुम्ही 1 मार्क्स याचा पण इझिली मिळू शकता. बघा मित्रांनो तुम्हाला विरामचिन्हे कशाप्रकारे लावायचे आहे मी तुम्हाला सांगतो. तर बघा तुम्हाला दिलेलं आहे यांनी की आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो. तर यामध्ये तुम्हाला कॉमे लावायचे आहे मित्रांनो. त्यानंतर पूर्णविराम लावायचा आहे. तर बघा मित्रांनो हे जे वाक्य आहे पूर्ण प्रकारे कसं तयार होईल. तर बघा आपण आपल्या आईशी इथं 1 कॉमा, त्यानंतर बहिणीशी, त्यानंतर बायकोशी, बायकोच्या पाशी 1 कॉमा, त्यानंतर कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो. तर इथं पूर्णविराम. तर अशा प्रकारे मित्रांनो 3 कॉमे आणि 1 पूर्णविराम तुम्हाला 1 मार्क्स इझिली मिळतो मित्रांनो. त्यानंतर येते 4 नंबर पारिभाषिक शब्द. तर बघा पुढील शब्दांना प्रचलित मराठी भाषेत शब्द लिहा. बघा मित्रांनो खूप इझी क्वेश्चन येतो आणि व्याकरण खूप इझी असते मित्रांनो. तुम्ही इझिली मार्क्स याचे घेऊ शकता. तर बघा तुम्हाला 2 शब्द दिलेले आहेत. नंबर 1 वर दिलेला आहे लाईव्ह, त्यानंतर दिलेला आहे अब्सेंट. तर लाईव्ह शब्दाचं मराठी भाषेत असं होईल की उद्वाहक. लाईव्ह म्हणजे उद्वाहक. त्यानंतर अब्सेंट म्हणजे गैरहजर. तर बघा मित्रांनो किती तुम्ही इझिली प्रकारे मार्क्स घेऊ शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे हे व्याकरण असते मित्रांनो. व्याकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईप पण करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. तर चला समोर जाऊया. समोर आहे मित्रांनो विभाग गद्य 5. विभाग 5 उपयोजित लेखन. बघा प्रश्न क्रमांक 5 पुढील कृती सोडवा. बघा मित्रांनो पत्रलेखनचा क्वेश्चन आहे तुम्हाला. पुढील पोस्टर वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. बघा तुम्हाला एक पोस्टर दिलेलं आहे. ते पोस्टर तुम्हाला वाचायचं आहे आणि प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत मित्रांनो. बघा तुम्हाला हे इकडून एक क्वेश्चन दिलेला आहे मित्रांनो. हे क्वेश्चन तुम्ही सोडवू शकता किंवा हे क्वेश्चन सोडवू शकता. तुम्हाला 2 क्वेश्चन दिलेले आहेत मित्रांनो. तुम्ही या 2 पैकी कोणतं पण क्वेश्चन सोडवू शकता. त्यानंतर तुम्हाला आणखीन एक किंवा दिलेला आहे मित्रांनो. किंवा म्हणजे तुम्ही हे पण सोडवू शकता आणि हे पण सोडवू शकता मित्रांनो. तर बघा किंवामध्ये तुम्हाला दिलेला आहे सारांश लेखन. तर हा जो क्वेश्चन आहे मित्रांनो सारांश लेखन, तर हा क्वेश्चन खूप IMP म्हणजे खूप इम्पॉर्टंट सुद्धा आहे मित्रांनो आणि खूप इझी सुद्धा आहे. तुम्ही इझिली याचे मार्क घेऊ शकता मित्रांनो. बघा तुम्हाला क्वेश्चन काय दिलेला आहे पूर्ण प्रकारे वाचू. विभाग गद्य 1. बघा विभाग गद्य 1 ई प्रश्न क्रमांक 1 ई मधील अपठित गद्य उतार्याचा 1/3 सारांश तुमच्या शब्दात लिहा. बघा तुम्ही पेपरमध्ये हा जो प्रश्न क्रमांक 1 आहे ई, तर हा अपठित गद्य आहे मित्रांनो. तुम्हाला पुस्तकाच्या बाहेरचा आलेला. तर हा पॅराग्राफ पाहायचा मित्रांनो आणि त्यावर तुम्हाला तृतीयांश सारांश तुमच्या शब्दात लिहायचा मित्रांनो. तुमच्या शब्दात तुम्ही लिहू शकता आणि 5 मार्क्स तुम्ही इझिली मिळवू शकता मित्रांनो. तर बघा क्वेश्चन पेपरमध्येच तुम्ही याचा आन्सर शोधून लिहू शकता. त्यानंतर इथे प्रश्न क्रमांक 5 पुढीलपैकी कोणत्याही 2 कृत्या सोडवा. तुम्हाला 3 कृत्या दिलेल्या जातात मित्रांनो आणि तुम्हाला 2 कृत्या सोडवायच्या असतात. एक कृती 5 मार्क्ससाठी अशा 2 कृत्या आहेत मित्रांनो. तुम्हाला 10 मार्क्स इझिली मिळू शकता तुम्ही. तर बघा 1 नंबरचं क्वेश्चन असं आहे की जाहिरात लेखन. तुम्हाला जाहिरात लेखन करायचं आहे मित्रांनो. बघा तुम्हाला इथं सब्जेक्ट दिलेलाच जातो. सब्जेक्ट दिलेला असतो तुम्हाला. या सब्जेक्टनुसार तुम्हाला जाहिरात तयार करायची असते. तर तुम्ही जाहिरात इझिली तयार करू शकता. त्यानंतर इथे नंबर 2 वर बातमी लेखन. बघा मित्रांनो बातमी लेखन खूप इझी क्वेश्चन असतो. बातमी तुम्ही तयार करू शकता. बघा तुम्हाला विषय काय दिलेला आहे. गेटवे ऑफ इंडियावर योग साधना. बघा किती सोपा विषय तुम्हाला दिलेला आहे. यावर तुम्हाला बातमी लिहायची आहे. तुम्ही बातमी तुमच्या शब्दात लिहू शकता मित्रांनो आणि याचे इझिली 5 मार्क्स तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर येते कथालेखन. तुम्ही कथालेखनचे पण इझिली 5 मार्क्स घेऊ शकता मित्रांनो. कथालेखन हा विषय काही भारी नाही मित्रांनो. बघा तुम्हाला कथेमधले काही शब्द दिलेले असतात मित्रांनो. तुम्हाला या कथेला पूर्ण करायचं असते. बघा तुम्हाला दिलेलं आहे की सैरभैर मनवा, आई वडिलांशी वाद,
अभ्यासाकडे लक्ष नसणे, आधुनिक राहणीमानाचे व्यसन, वर्गात चोरी करणे, घरातून पडून जाणे, मालकीत काम मिळण्याचे स्वप्न भंडणे, घरी परतणे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे मुद्दे दिलेले असतात. या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला कथा तयार करायची असते आणि इझिली तुम्ही या कथेचे पण 5 मार्क्स इझिली मिळवू शकता. काही अवघड नाही मित्रांनो. तुम्ही कथेचे इझिली 5 मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर येते प्रश्न क्रमांक 5. पुढील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. प्रसंग लेखन सोडू शकता मित्रांनो तुम्ही. त्यानंतर आत्मकथन सोडू शकता. त्यानंतर वैचारिक लेखन सोडू शकता. तर बघा मित्रांनो, तुम्हाला 5 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारलेला आहे. तर तुम्ही आत्मकथन हा पण क्वेश्चन सोडू शकता. आत्मकथन बघा, मोबाईलवर होणारे आरोप, त्यानंतर वाहन चालवताना घ्यावयाची काळजी, बातमीची सत्यता तपासणे, मोबाईलची लोकप्रियता, त्यानंतर माहिती मिळवणे व माहिती पाठवण्यासाठी उपयोग, मोबाईलचा सुयोग्य वापर. बघा, तुम्हाला यावर आत्मकथन लिहायचं आहे मित्रांनो. तुम्हाला इथं मुद्दे दिलेले आहेत. यावर तुम्हाला आत्मकथन लिहायचं आहे की मोबाईलचं आत्मकथन काय आहे. तुम्ही इझिली लिहू शकता की मोबाईलमध्ये गेम खेळतात किंवा मोबाईलचा सुयोग्य वापर काय आहे. त्यानंतर मोबाईलमध्ये आपण बातम्या पाहू शकतो. त्यानंतर मोबाईलवर कोणकोणते आरोप होतात. त्यानंतर मोबाईल ही माणसाची लोकप्रिय वस्तू आहे किंवा यंत्र म्हणल्या जाईल की मोबाईल ही लोकांची लोकप्रिय यंत्र आहे. तर अशा प्रकारे तुम्ही मोबाईलचं आत्मकथन लिहू शकता आणि 5 मार्क्स इझिली मिळवू शकता. त्यानंतर येते वैचारिक लेखन. वैचारिक लेखन पण तुम्ही लिहू शकता मित्रांनो आणि इझिली 5 मार्क्स मिळवू शकता. तर अशा प्रकारे हा पेपर आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईप पण करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि हां, तुम्हाला पण या पेपरचा PDF लागत असेल मित्रांनो, तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक Instagramची लिंक दिलेली आहे. त्या Instagram पेजला फॉलो करा आणि फॉलो केल्यानंतर एक स्क्रीनशॉट काढा आणि तो माझ्या WhatsAppला सेंड करा. मी WhatsApp नंबर पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्यानंतर मी तुम्हाला PDF सेंड करेल ॲन्सरशीटसोबत. आणि हां, या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी या चॅनलवर 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हां, बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. थँक्स.